विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. विद्येहीन पशु सारे मानव धर्म विद्येचा, विद्येहीन पशु सारे मानव धर्म विद्येचा, विद्या नसे यास तो जंगली पशु साचा, विद्या नसे यास तो जंगली पशु साचा, हे महामंत्र देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने झाले, हे सांगणारी विद्येची देवता महात्मा ज्योतिबा फुले. तांब्याभर पाण्यासाठी हंडाभर रक्ताचं दान मागणारा हा माझा भारत देश, तांब्याभर पाण्यासाठी हंडाभर रक्ताचं दान मागणारा हा माझा भारत देश. अरे मी माझा कसा म्हणू जरी देत असला तो जगाला शांतीचा संदेश. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा महामंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या धर्माला नाव ठेवू नका, माझ्या धर्माला नाव ठेवू नका, तुमच्या धर्माला मी समुद्रात नेऊन बुडवल्याशिवाय राहणार नाही, ही गर्जना देणारे स्वामी विवेकानंद. स्वातंत्र्यता, समता, बंधुता यांचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांना प्रथमतः अभिवादन करतो. आज 3 जानेवारी 2021, आज आपण या ठिकाणी एका मालेमध्ये 2 पुष्प गुंफण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय, ज्याला दुग्ध शर्करायुक्त योग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतोय आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बालिका दिन सुद्धा त्या ठिकाणी आपण साजरा करतोय. मग या महापुरुषांना आपल्याला काय असा वसा दिलाय, आपण त्यांची जयंती का आज या ठिकाणी साजरी होते, तर खऱ्या अर्थानं बघितलं तर या ठिकाणी जेव्हा शिक्षणाचं चाक हे या मातीमध्ये रुतलं होतं, जेव्हा या शिक्षणाचं हे चाक हा गाडा पुढं सरकारलाही तयार नव्हता, तेव्हा या शिक्षणाच्या गाड्याला, रुतलेल्या चाकाला खऱ्या अर्थानं गती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजेच या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे. म्हणून आज आपण त्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं जयंती या ठिकाणी साजरी करतोय. मग या महापुरुषांना हे काम करत असताना समाजामध्ये काही काळ हे काम करत असताना लोकांनी त्या काळामध्ये त्यांना वेडं ठरवलेलं होतं. स्वतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सासरे गोविंदराव फुले म्हणायचे, अगं क्रांती, त्या ज्योतीच्या नादी लागू नको, तो वेडा झालाय. त्याच वेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणाली की पती हा माझा देवता आहे. पती अर्धनारी नटेश्वर असं भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातंय. माझ्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन मी लढणार आहे, असं त्यावेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं. तेव्हा कुठेतरी 1948 मध्ये भिड्याच्या वाड्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा या ठिकाणी सुरू केली. सांगताना बरं वाटतं, ऐकतानाही चांगलं वाटतं, पण त्यावेळेस त्यांना हे सगळं करत असताना किती हाल अपेष्टांना सहन त्यांना करावा लागल्या याचा जर विचार केला, तत्कालीन समाजाचा विचार केला, तर त्या ठिकाणी असं काम आपण आधुनिक काळामध्ये करू शकतो का, हा एक मुलांकित प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. ज्यावेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरी होत्या त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले त्यांना म्हणाले, पुढे चालतो, मुलींना शाळेत जमा करतो, तू ये पाठीमागून. असं म्हणताना क्रांतीज्योती, होय तुम्ही चला पुढं, असं म्हणून जेव्हा क्रांतीज्योती रस्त्यानं निघायची तेव्हा तत्कालीन धर्मपंडित त्यांना शिव्या द्यायचे. धर्म बुडवी बाजार बसवी, नको नको त्या शिव्या द्यायचे. कोणी पुढे यायचे, कोणी चिखल अंगावर मारून फेकायचे, कोणी दगड मारायचे, आणि समोर पुढे जात असताना कोणी पाण्याची बादली घेऊन यायचे, अंगावर ती पाण्याची बादली ओतल्या जायची. पण शिक्षणाचं पवित्र कार्य अविरतपणे पुढे न्यायचं हे काम त्या मातेने त्यावेळेस घेतलं होतं. कारण त्या काळात काही वेडे झालेले होते शिक्षणासाठी, ध्येय वेडे झालेले होते शिक्षणासाठी. त्या काळात लोकांनी त्यांना वेडं ठरवलं, पण आज विद्येची देवता आज ती झालेली आहे. एक काळ आपण जेव्हा वेडे होऊ तेव्हा येणारा पुढचा काळ आपल्याला लोक देवता मानतात. हे या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कार्यातून आपल्याला दाखवलं. जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या शाळेची अवस्था आपल्याला माहित आहेत का? त्यावेळेस अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी याच्या जाचामध्ये समाज अडकलेला होता आणि अस्पृश्यांना शिक्षणाची द्वारे बंद केलेली होती. अशा वेळेस अस्पृश्यांना शिकणं म्हणजे
दिवस अवघडच काम होतं. मग या शाळेमध्ये जेव्हा पहिली मुलगी आली ना, रामोशाची ती मुलगी, त्यावेळेस त्या समाजामध्ये हे अस्पृश्यांना शिकणं अमान्य होतं. म्हणून त्या रामोशानं त्या मुलीला एका पोत्यात टाकलं. ते पोतं आपल्या खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन तीच पहिली मुलगी, पहिली विद्यार्थिनी लक्ष्मी नावाची मुलगी ती त्या शाळेत शिकली. आज मुलींसाठी द्वारे शिक्षणाची कशी झालेली आहे, खुली झालेली आहे. आज कोणाच्या वडिलाला आपल्या मुलीला पोत्यात आणण्याची गरज नाहीये. मग या रामोशानं स्वतःच्या मुलीला पोत्यामध्ये का आणलं, त्याचा जर पुन्हा आपण उलगडा केला तर त्याचाही आपल्याला एक इतिहास पाहायला मिळतो. ज्यावेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले झोपलेले होते, वेळ रात्रीची होती, त्याच वेळेस हाच रामोशी त्यानं तत्कालीन समाजातील जे धर्मपंडित होते त्या धर्मपंडितांनी त्यांना 1000 रुपयाची सुपारी दिली होती. कशासाठी? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा खून करण्यासाठी. का? कारण त्यांनी त्यावेळेस समाजामध्ये शिक्षणाचं पवित्र कार्य सुरू केलं होतं आणि त्या काळातील धर्मपंडित काही असे होते त्यांना या गोष्टी मान्य नव्हत्या, म्हणून त्यांनी 1000 रुपये देऊन त्या रामोशाला रात्रीचं पाठवलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांचा खून करण्यासाठी रात्रीची ती वेळ होती. किरकिर रातकिड्यांची कानावर ऐकू येत होती आणि हा रामोशा खिडकीमधून त्यानं प्रवेश केला आणि हातात ती शमशेर. खिडकीतून जशी उडी मारली तसं घरात काहीतरी घडतंय याची चौल क्रांती ज्योतीला झाली आणि उठते बघते तर एक चमकणारी लखलखती कुऱ्हाड तिला दिसली आणि मग ती उठली आणि बघितलं तर समोर रामोशी. त्याच वेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्या रामोशाला म्हणाले, अरे रामोशा, हे काय कार्य करतोय तू? मग त्याच वेळेस रामोशा सांगितलं, त्यानं सगळी घटना सांगितली. त्याच वेळेस क्रांतीज्योती म्हणाल्या, अरे आमच्या मानावर जर तू कुऱ्हाड चालवून तुझ्या आयुष्याचं कल्याण होणार असेल तर निश्चितच चालव, पण आम्ही शिक्षणाचा घेतलेला वसा या ठिकाणी टाकणार नाही. बघ, आम्ही हे चांगलं कार्य करतोय, हे चांगलं कार्य समाजातील काही धर्मपंडितांना हे मान्य नाही, म्हणून तुला ही सुपारी दिली. बघ रामोशा, तू सुद्धा रात्रीच्या वेळेला आला, पण रात्रीचं दरोडे घालणं हे चांगलं काम नाहीये. रात्रीचा खून खराब्या करणं, चोऱ्या करणं, सुपाऱ्या घेणं हे काम योग्य नाही. तुला एक मुलगी आहेत ना, तिला शिकव, मोठं कर, तीच मुलगी तुझं पुढे नाव करेल. असं ज्यावेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या रामोशाचं मत परिवर्तन केलं, त्याच वेळेस तो रामोशा म्हणाला, खरंच शिक्षणानं माणूस मोठा होतो, माझ्या हातून चूक घडत होती, मी काहीतरी चुकलो होतो. क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या पायावर त्यानं वंदन केलं, म्हणालं की खरंच मला ज्यानं सुपारी दिली होती ना, मी आता त्याचा खून करणार आहे. खऱ्या अर्थानं आम्ही शिकून मोठे होणार आहे हे त्यांना मान्य नव्हतं, म्हणून मला सुपारी आज त्यांना दिली ना, मी त्याचा खून करणार आहे. असं ज्या वेळेस त्या रामोशानं म्हटलं तेव्हा क्रांतीज्योती म्हणाली की एखादं पिसळलेलं चावलेलं कुत्र आपल्याला चावलं तर आपण त्या कुत्र्याला चावायचं नसतं, हे तत्वज्ञान त्यावेळेस क्रांतीज्योतीने सांगितलं. आणि त्या रामोशाला सांगितलं की जा, तुझ्या मुलीला शाळा आम्ही सुरू केलेली आहे, त्या शाळेत आण. म्हणूनच त्या रामोशानं स्वतःच्या मुलीला त्या तत्कालीन समाजातील रूढी प्रथा परंपरेला छेद देत त्या मुलीला पोत्यामध्ये टाकलं, खांद्यावर घेऊन शाळेत आणलेलं होतं. सांगायचं तात्पर्य की एवढ्या जाचक अटी त्यावेळेस शिक्षणासाठी होत्या, आज तसं राहिलेलं नाही. आज आमच्या महिलांकडे लक्ष दिलं तर आमच्या महिला एवढ्या सुशिक्षित झाल्या, आमच्या महिला एवढ्या प्रगत झाल्या, तर त्या आज ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत या ठिकाणी पोहोचल्या आहेत. सांगायचं तात्पर्य काय की ज्या महापुरुषानं विठ्ठलाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्या महापुरुषानं खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या परळी झाले, आणि ज्या महापुरुषानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पाय धरले ते ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे. एवढं मोठं कार्य आज या ठिकाणी होते. मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वसा आम्ही पुढे किती चालवतोय? खरंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे तत्वज्ञान आम्हाला दिलं ते तत्वज्ञान आम्ही आमच्या ठिकाणी अंगीकारतोय काय? मग मला नुसतंच या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, पुन्हा आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो, आम्ही सावित्रीच्या लेखी पूजा वडाची करतो, आणि गर्भामधल्या लेखी गर्भामध्येच मारतो, गर्भामधल्या लेखी गर्भामध्येच मारतो. मग सांगा खऱ्या अर्थानं पुन्हा क्रांतीज्योती या ठिकाणी जन्माला येणार आहेत का? मग या क्रांतीज्योतीचा वसा आम्ही पुढे नेतोय का? हाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार करण्याची गोष्ट आहे.
या क्रांतीज्योतीनं एकच कार्य केलं नाही, पहिलं कार्य केलं त्या काळातल्या प्रथा परंपरेला याला छेद देण्याचे कार्य केलं. कारण आताच त्या मुलीने सुद्धा सांगितलं की त्या बाजारामध्ये आलेल्या होत्या आणि जिलेबी खात होत्या. जिलेबी खात असताना त्यांच्या हातावर एक पुस्तक त्या ख्रिस्ती बांधवानं दिलं आणि मग ते पुस्तक ज्यावेळेस त्या घरी घेऊन आल्या त्यावेळेस त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. पुस्तक तर मला दिलंय पण मला वाचता लिहिता येत नाही, मग या पुस्तकात नेमकं काय? त्याच वेळेस त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेला सांगितलं त्या पुस्तकात काय ते मला अनुकरण करायचं आहे, मला त्यातलं तत्वज्ञान शिकायचंय. त्याच वेळेस महात्मा फुले यांनी सांगितलं तुला अगोदर शिकावं लागेल. पण त्या काळात होतं जर आपण शिकलो, महिलांनी शिकलं, पुस्तक वाचलं तर त्याच्या आळ्या होतात, त्या आपल्या जीवनात पडतात हे त्यावेळेस सांगितलं होतं. आणि मग क्रांतीज्योतीनं पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले यांना विचारलं मग असं तर आपल्या समाजामध्ये प्रथा आहे, मग खरंच होतील का? महात्मा फुले म्हणाले होतील की नाही तू एकदा शिक, मग बघ तुला स्वतः त्याची प्रचिती येईल. त्याच वेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या धरतीची पाठी केली आणि एक काडी घेतली. त्या काडीनं या धरतीवरच ती लिहायला लागली, वाचायला लागली, स्वतः शिकली आणि स्वतः शिकून या ठिकाणी पहिली मुख्याध्यापिका, पहिली स्त्री शिक्षिका म्हणून या ठिकाणी गौरवाचं कार्य केलं. म्हणजे पहिला जर छेद कशाला दिला असेल तर अंधश्रद्धेला छेद या ठिकाणी दिला आणि दुसरं जर कार्य केलं असेल तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह व्हायचे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा विवाह व्हायचे किती वर्षी झाला? 9व्या वर्षी झाला. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचं वय तेव्हा 13 वर्षाचं होतं. बालविवाह ही प्रथा होती. ज्या वेळेस मुलींचं खेळण्याचं बागडण्याचं वय होतं आणि त्याच वयावर त्या खांद्यावर जर संसाराची धुरा येऊन पोहोचत असेल आणि त्या काळामध्ये मोठमोठे या ठिकाणी साथीचे आजार यायचे आणि त्या साथीच्या आजारामध्ये या मुली विधवा व्हायच्या. ज्यांना कळत नाही आपला पती कोण, ज्यांना विवाह म्हणजे काय हे कळत नव्हतं, त्या काळामध्ये त्या विधवा व्हायच्या. तर यासाठी सुद्धा बालविवाह या प्रथेला जर प्रथमता विरोध कोणी केला असेल ना तर तो म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बालविवाहाला विरोध केला. आणि ज्यांचा बालविवाह होऊन ज्या विधवा झाल्या मग त्यांना त्या काळामध्ये विकृत केलं जायचं, केशोपण त्यांचं केलं जायचं, म्हणजे केस काढून टाकले जायचे, त्यांना विद्रुप बनवून समाजामध्ये त्यांना या ठिकाणी वावरण्याचा अधिकार त्या काळामध्ये दिलेला नव्हता. त्याच वेळेस त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिला नाव्याचा संप घडून आणला. अरे आपल्या आई या बहिणीच्या डोक्यावर जर तुमचे वस्त्रे चालून तुमच्या आयुष्याचं कल्याण होत असेल तर निश्चितच वस्त्रे तुम्ही चालवा असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. त्यावेळेस नाव्यांनी पुण्यामध्ये पहिला संप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्या नियंत्रणामध्येच तो संप घडून आला. याचा अर्थ काय की तत्कालीन समाजाला, प्रथेला, परंपरेला छेद देण्याचं कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी केलेले आहे. नाव्याचा संप घडून आणला, केशोपन प्रथा या ठिकाणी बंद केली. एवढंच नव्हे तर आपल्या पतीच्या साह्यानं जी या ठिकाणी सती प्रथा त्या काळात होती. पती जर निधन पावला तर त्या स्त्रीची इच्छा असो अगर नसो तिला त्या पेटलेल्या अग्नी ज्वाळेमध्ये ढकलून दिला जायचं. तिचा ओरडण्याचा, तिचा किंकाळण्याचा आवाज येऊ नये म्हणून मोठमोठे ढोल ताशे त्यावेळेस वाजवल्या जायचे. ही सुद्धा एक वाईट प्रथा त्या काळामध्ये होती. त्या प्रथेला छेद देण्याचं कारण सुद्धा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साह्यानं त्यांनी सुद्धा सती प्रथेला विरोध केला आणि ती सती प्रथा सुद्धा बंद या ठिकाणी केलं. एवढंच नव्हे तर समाजामध्ये आपण बघतोय एखाद्या अनैतिक संबंधामधून एखादा मूल बाळ जर जन्माला आलं तर आज आपण पेपरमध्ये कुठेतरी बातमी वाचतो त्या बाळाला कुठेतरी नदीमध्ये, नाल्यामध्ये फेकून दिलं जातं, कुठेतरी एखाद्या मूर्तीच्या ठिकाणी फेकून दिलं जातं. पण अशाच काशीबाई कानिटकर यांच्या पोटी जन्माला आलेल्या त्या मुलाला स्वतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंत. त्या यशवंताला पुढे शिकवलं आणि डॉक्टर केलं. डॉक्टर झाल्यानंतर याच यशवंताला जेव्हा पुण्यामध्ये 1897 मध्ये प्लेगची साथ पसरलेली होती, त्या प्लेगच्या साथीमध्ये बगलामध्ये गाठ यायची आणि ताप यायचा. रात्री गाठ आली की सकाळी माणूस संपायचा. असा तो भयानक प्लेगचा या ठिकाणी आजार साथ त्या ठिकाणी पसरलेली होती. त्या साथीमध्ये समोर मरण दिसत होतं पण निधड्या मरणाला छातीनं सामोरे जर कोणी गेले असेल तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1897 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये यशवंतला सोबत घेतलं आणि मृत्यूला खांद्यावर घेतलं. म्हणजेच काय, ज्यांना प्लेग झालेला होता, संसर्गजन्य आजार म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतो हेही माहिती होतं, त्या प्लेग वाल्या
म्हणजेच गायकवाडाच्या त्या मुलाला स्वतः खांद्यावर घेतलं आणि दवाखान्यामध्ये आणलं आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांना प्लेगची साथ झाली. म्हणजे जिथं मरण आलं तिथं मरणाला निदाड्या छातीनं सामोरे जर कोणी गेले असेल तर त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि त्यातच मग या ठिकाणी प्लेगची साथ त्यांना झाली, त्यातच मृत्यू झालेला आहे. सांगायचे तात्पर्य क्रांतीज्योतिबाई फुले यांनी समाजासाठी खऱ्या अर्थानं जर काय केलं असेल ना तर स्त्रियांना शिक्षणाची द्वारे ही खुली केलेली आहे. मग आज आम्ही शिकलो, खूप मोठे झालो, पण खऱ्या अर्थानं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा आज आम्ही समाजामध्ये निर्माण करतोय का? कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई एका ठिकाणी म्हणाल्या होत्या, जेव्हा समाजामध्ये कुठेतरी अन्याय अत्याचार निर्माण होतोय ना त्याच वेळेस आपण समाजाला प्रतिकार करण्यासाठी गोगल गाय बनवू नका, तर शिंग असलेली गाय आणि त्या लोकांचा प्रतिकार करणाऱ्या अन्य अत्याचाराला प्रतिकार करणारी गाय तुम्ही बना, असं त्यावेळेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलं होतं. मग समाजामध्ये कुठेतरी अन्याय अत्याचार होताना आम्हाला दिसला की जग गळवत वळवत चौतळत आणि म्हणतं अरे हा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे, पण त्यासाठी कोणीतरी पुढे आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते कार्य या ठिकाणी क्रांतीज्योतिबाई फुलेंनी स्वतः या ठिकाणी केलेलं आहे. समाजाचा विरोध पत्करला, पण अविरत असं पवित्र शिक्षणाचं कार्य त्यांनी बंद या ठिकाणी केलं नाहीये. म्हणजे सांगायचं तात्पर्य की समाजाला आज खऱ्या अर्थानं जे आपण शिक्षणाचा वारसा या ठिकाणी पुढे जर घेतला असेल ना तर कुणामुळे ज्ञानाची गंगा घरोघरी आणली कोणी सांगा, ज्ञानाची गंगा घरोघरी आणली कोणी सांगा, अशा क्रांतीज्योती शिवाय दुसरा आहे कोण सांगा, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिवाय दुसरा आहे कोण सांगा. या ठिकाणी या बालिका दिनानिमित्त मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि मग महान पुरुष थोर होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, महान थोर पुरुष होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्या समान आपण व्हावे हाच सापडे बोध खरा, त्यांच्या समान आपण व्हावे हाच सापडे बोध खरा. त्यांचं तत्वज्ञान आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं आज रुजवण्याची गरज आहे. मग क्रांतीज्योतिबाई फुले यांनी त्या काळामध्ये शिक्षणाची द्वारे बंद होती, आता तर शिक्षणाची द्वारे बंद नाहीये. मग आम्ही काय कोणता वसा त्यांचा पुढे न्यायचा आहे? तर आज आपण या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं प्रत्येक जणांनी अशी शपथ घ्यायची, माझ्या घरातील जे अशिक्षित असतील, माझ्या गल्लीतील जे अशिक्षित असतील, माझ्या गावातील जे अशिक्षित असतील, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, कमीत कमी त्यांना त्यांचं नाव लिहिण्याचं वाचण्याचं सही करण्याचं जरी आपण साक्षरता या ठिकाणी कार्य जरी आपण आपल्या हाती घेतले ना, खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ही जयंती आणि बालिका दिन या ठिकाणी खऱ्या अर्थानं साजरा झाला असं मी या ठिकाणी मानेन आणि लांबलेल्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.